जीवशास्त्राला सुरुवात करणार आहे. तर जीवशास्त्र म्हटलं की सुरुवात करायला आवडेल आपल्याला ते म्हणजे पेशी या संकल्पनेपासून. दोन प्रकारच्या पेशी ह्या प्रामुख्याने आपल्याला आधी बघायच्या. त्या म्हणजे जे बॅक्टेरिया असतात, जीवाणू, त्या जीवाणूंसारख्या जीवांच्या पेशी, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रोकॅरियोटिक सेल. आणि दुसरी आहे तिला म्हणतात युकॅरियोटिक सेल. म्हणजे जीवाणू व्यतिरिक्त जे जीव आहेत त्यांच्या ज्या पेशी आहेत त्याला म्हणतो आपण युकॅरियोटिक सेल. हे जीवशास्त्राचं व्याख्यान मी परत एकदा सांगतो की विज्ञानातल्या बऱ्याचशा संकल्पना ह्या मी संकल्पना इंग्लिशमध्ये, पण भाषा जी वापरणार आहे ती मराठी वापरणार आहे. तर त्याप्रमाणे आपण आता बघणार आहे प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ह्या पेशीमध्ये इंग्लिशमध्ये सेल म्हणतात. तर प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमध्ये असणारा महत्त्वाचा फरक काय. प्रोकॅरियोटिक ही पेशी जी आहे ही प्राथमिक स्वरूपाची पेशी आहे. याच्यामध्ये जे पेशीच्या आत जे अवयव दिसतात ते दिसत नाहीत. याला जे अवयव आहेत त्यांना वेस्टन असं नसतं. म्हणजे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनल, की ज्यांनी आतले जे अवयव आहेत त्यांना वेस्टनाच्छित असे आहेत असं दिसत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला हा एक बॅक्टेरिया दाखवतो, जीवाणू. तर याला म्हणतो आपण त्याचं कॅप्सूल. म्हणजे हे जे पेशी दिसेल ही अशी असेल. तर आतमध्ये मी तुम्हाला असं निश्चित काही दाखवू शकत नाही. मी ज्यावेळेला तुम्हाला एक युकॅरियोटिक सेल म्हणून दाखवणार आहे, युकॅरियोटिक सेल म्हणजे वनस्पती, प्राणी या सगळ्यांच्या ज्या पेशी आहेत त्यांना युकॅरियोटिक सेल म्हणतात. ह्या सेलमध्ये मी तुम्हाला दाखवू शकतो की हे केंद्रक आहे. त्या केंद्रकाच्या बाजूला इथं कुठेतरी ही केंद्रकाला इंग्लिशमध्ये न्यूक्लियस म्हणतात. त्याच्या बाजूला हे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका आहे. किंवा अशा गोष्टी मी याच्यात दाखवू शकतो, पण ह्याच्यात तसं नाही आहे. या ठिकाणी मी तुम्हाला सांगू शकतो की हे जे काही मटेरियल खाली पडलेलं आहे हे मटेरियल म्हणजे केंद्रकातलं द्रव्य हे इथं आलेलं आहे. अशा रीतीने प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटमध्ये हा महत्त्वाचा फरक आहे. म्हणजे जसं तुम्ही बघता की एखादी कंपनी ही तिच्या प्राथमिक अवस्थेत असते, तर त्यावेळेला सगळ्याच लोकांना कक्ष म्हणजे ऑफिस, चेंबर असं काही नसतं. असे एकत्र सगळेजण बसत असतात सुरुवातीला. मग हळूहळू व्याप वाढत गेला की मग प्रत्येकाला स्वतंत्र कक्ष वगैरे वगैरे मिळायला सुरुवात होते. तसं आहे की हे जे बॅक्टेरिया आहे हे असे आहे. हे बॅक्टेरिया हे एकटे राहतात. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आम्ही शब्दप्रयोग करणार आहे तो म्हणजे सॉलिटरी. ते एकटे राहतात किंवा ते समुदायाने पण राहतात. पण समुदायामध्ये श्रमविभाजन नसतं. म्हणजे लक्षात घ्या काय येते की प्रत्येक पेशी हे तेच काम करते, फक्त राहताना त्या पेशी एकत्र राहतात. प्रत्यक्षामध्ये ते जे काम करणार आहेत ते काम तेच असणार आहे. त्याच्यात कामात वेगळेपणा असं काही नसणार आहे. मग याला म्हणतो आपण एकटे राहणं. जेव्हा ह्या ज्या पेशी आहेत ह्या एकट्या पण राहू शकतात किंवा एकत्र पण राहतात. जसं मनुष्य ह्या अशा प्रकारच्या पेशींचाच बनलेला आहे. आणि मग ह्या ज्या पेशी आहेत ह्यांच्यामध्ये डिफरन्सिएशन, आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या रक्तामध्ये तांबड्या पेशी असतात, लोहित रक्तकणिका असं त्याला म्हणतो, किंवा लाल पेशी, तांबड्या पेशी ह्या नावाने ओळखतात. यांचं काम आहे ते म्हणजे शरीरात सगळीकडे ऑक्सिजनचा पुरवठा करणं. आता लाल पेशी हा फक्त ऑक्सिजनचाच पुरवठा करणार आहेत, दुसरं काम त्या पेशी करणार नाही. पण त्या उलट पांढऱ्या पेशी आहेत, याला श्वेत रक्तकणिका. खरं तर ही आपल्या शरीराची सेना आहे, संरक्षण व्यवस्था आहे. ह्यांचं कामच आहे की जे शत्रू येतील त्यांच्याशी युद्ध करायचं आणि त्यांना एकतर गिळंकृत करायचं. इथं माफी, दया हा प्रकार नसतो. तो फक्त माणसांमध्ये असतो, पण माणसांच्या आतमध्ये मात्र असा काही प्रकार नसतो. इथं शत्रूला एकच शिक्षा असते, संपवून टाकायची. आणि मग त्याप्रमाणे विविध रसायनांचा मारा केला जातो. रासायनिक युद्ध पण इथं अलाउड आहे. ते विविध रसायनांचा मारा केला जातो. सुदैवाने इथं मानवाधिकारवाले वगैरे असले कोण नसतात आणि त्यामुळे आलेले शत्रूला संपूर्ण संपवायचं काम हे इथं केलं जातं. दया किंवा अशा गोष्टी नसतात. आणि मग हे काम करण्यासाठी आपली ही पांढऱ्या पेशींची फौज असते. आता पांढऱ्या पेशीला तुम्ही ऑक्सिजन पुरवायला सांगितलं तर त्या पुरवू शकत नाहीत, आणि तांबड्या पेशीला शत्रूशी लढायला सांगितलं तर त्या लढवू शकत नाहीत.
लक्षात आलं, ह्याला म्हणतो आपण सेल डिफरन्सिएशन. प्रत्येक पेशी हे नेमून दिलेलं जे काम आहे तेच करणार आहे, त्या व्यतिरिक्त काम ती पेशी करू शकत नाही. आणि मग अशा वेळेला त्याला म्हणतो आपण सेल डिफरन्सिएशन. आणि ह्यामुळं संस्थेची वाढ चांगल्या पद्धतीत होते. आणि तसंच झालेलं आहे की अनेक पेशीय जीवांमध्ये ह्या पेशी तेवढ्या उपयोगी पडू शकत नाहीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ज्या पेशी असतात त्याला म्हणतो युकॅरियोटिक सेल. म्हणजे या ठिकाणी मी पेशींचे 2 प्रकार सांगितलेले आहेत, प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. प्रोकॅरियोटिकमध्ये फक्त बॅक्टेरिया येतात आणि युकॅरियोटमध्ये बॅक्टेरिया व्यतिरिक्त जी सगळी जीवसृष्टी आहे ती सगळी येते. मी आत्ता शब्दप्रयोग केलेला आहे की प्रोकॅरियोटमध्ये फक्त बॅक्टेरिया येतात. हे फक्त बॅक्टेरिया सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने आहेत की असं म्हणतात, मला माहीत नाही नक्की, पण असं म्हणतात की आज तागायत केवळ 5% बॅक्टेरियांचं ज्ञानच आपल्याला झालेलं आहे. अजूनही 95% बॅक्टेरियांबद्दल आपण अनभिज्ञ आहोत. तर अशा पद्धतीमध्ये हे मूलभूत वर्गीकरण पेशींचं आहे. आता ह्याच्या पुढचा टप्पा येतो, आणखीन काय वर्गीकरण असेल आपण बघूया. टप्प्याटप्प्याने आपण हे सगळं वर्गीकरण आता आज बघायचं. मी सगळ्यात पहिल्यांदा वर लिहितोय टॉपला, ते म्हणजे सजीव सृष्टी किंवा सजीव सृष्टीतल्या ज्या पेशी आहेत त्याचं 2 बाजूला वर्गीकरण केलेलं आहे. पहिलं आहे ते म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि दुसरं आहे ते म्हणजे युकॅरियोटिक सेल. आता ह्या ज्या प्रोकॅरियोटिक सेल आहेत त्याचं उदाहरण दिलेलं आहे ते म्हणजे जीवाणू, म्हणजे बॅक्टेरिया. हे उदाहरण मी त्याच्यासाठी दिलेलं आहे. जेव्हा युकॅरियोटिक सेल जे आहेत ह्याच्यामध्ये मला परत 2 बाजूला जावं लागणार आहे. वेगवेगळं वर्गीकरण आहे, पण मी इथं आता ढवळमानाने वगैरे वर्गीकरण देतोय ते म्हणजे वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी. ह्या प्रत्येकामध्ये परत 2 किमान गट मला पाडावे लागणार आहेत. हे दोन्ही गट सारखेच असणार आहेत. ते म्हणजे याला शरीराच्या सामान्य पेशी असं म्हणूया. इंग्लिशमध्ये याला सोमॅटिक सेल असं म्हणतात. मी इथं लिहिताना सोमॅटिक असंच लिहितो. सोमॅटिक म्हणजे ज्या शरीराच्या सर्वसामान्य पेशी असतात यांना म्हणतो आपण सोमॅटिक सेल. आणि प्रजनन करण्यासाठी म्हणून ज्या विशेष पेशी तयार होतात त्यांना गॅमेट सेल असं म्हणतात. तर या ठिकाणी मी वनस्पती पेशीमध्ये 2 लिहितो, सोमॅटिक सेल आणि गॅमेट. गॅमेटचा अर्थ घ्यायचा ते म्हणजे प्रजनन करण्यासाठी लागणाऱ्या ज्या पेशी आहेत त्या वेगळ्या प्रकारच्या पेशी असतात, थोडासा फरक असतो गुणसूत्रांमध्ये. तर त्या तसंच इथं पण प्राणी पेशीमध्ये पण त्याचं सोमॅटिक सेल म्हणजे सामान्य ज्या पेशी आहेत शरीरातल्या आणि गॅमेट सेल म्हणजे प्रजननासाठी ज्या पेशी लागतात तर त्या ह्या अशा 2 गटात हे आपण पेशीचं विभाजन किंवा वर्गीकरण हे करू शकतो. आपण प्रोकॅरियोटिक सेल बघितली होती, त्याच्यात जीवाणू हा प्रकार आपण बघितला. ह्या अनुषंगाने मी थोडक्यात, कारण हे मूलभूतच व्याख्यान असल्यामुळं जीवाणूंची एक थोडक्यात माहिती ही इथं घेतोय. जीवाणू हे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. यामध्ये स्वयंपोषी जीवाणू आणि परपोषी जीवाणू असं प्रामुख्याने 2 भागात वर्गीकरण करता येतं. मी इथं करून ठेवतो. याच्यामध्ये स्वयंपोषी आणि परपोषी. आता साहजिकच आहे की जे जीवाणू स्वयंपोषी आहेत हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि जे परपोषी आहेत ते दुसऱ्यावरती अन्नासाठी अवलंबून असतात. आता स्वयंपोषीमध्ये सुद्धा परत वेगवेगळ्या प्रकार येतात. यामध्ये एक आहे याला म्हणतो आपण प्रकाश संश्लेषी जीवाणू, इंग्लिशमध्ये म्हणायचं फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. परत एकदा सांगतोय, प्रकाश संश्लेषी जीवाणू किंवा फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया. आणि दुसरं आहे ते म्हणजे किमोसिंथेटिक बॅक्टेरिया किंवा रसायन संश्लेषी जीवाणू. खऱ्या अर्थाने प्रकाश संश्लेषी जीवाणू हे स्वयंपोषी आहेत, पण रसायनांवर पण काही राहतात, किमोसिंथेटिक बॅक्टेरिया. जेव्हा परपोषी आहेत याच्यामध्ये परत आपल्याला डिव्हाइड करावं लागतं. ते म्हणजे एक गट येतो याला म्हणतो आपण सहजीवन जगणारे. हे सहजीवी जीवाणू, इंग्लिशमध्ये याला सिम्बायोटिक बॅक्टेरिया
असं म्हणतात. यांचाही वर्ग प्रचंड मोठा आहे. आणि दुसरे आहेत ते खऱ्या अर्थाने नुसतेच परपोषी आहेत. इंग्लिशमध्ये याला पॅरासाइट्स या पद्धतीत करतात. आता काही बॅक्टेरिया हे परपोषी आहेत, ते स्कॅव्हेंजर्स म्हणजे विघटक वगैरे पण कामं करतात, पण आपण त्यांना परपोषीमध्ये टाकू. खरं तर सहजीवी जीवाणू पण परपोषीच आहे, परंतु त्यांचा योग असा चांगला असतो की त्यांनी निर्माण केलेली जी द्रव्य आहेत जी त्यांच्या दृष्टीने टाकाऊ आहेत. लक्षात ठेवा, ते आपल्यावर उपकार करण्यासाठी करत नाही, त्यांच्या दृष्टीने टाकाऊ द्रव्य आहेत, पण ती दुसऱ्या कोणाला तरी उपयोगी पडतात. मग अशा वेळेला त्यांना आपण सहजीवी म्हणतो. अधिक माहितीसाठी सांगतो, मी सहजीवीचं उदाहरण देतोय. दही किंवा ताक आणि काही प्रमाणात दूध ह्याच्यात काही जीवाणू राहत असतात. यांना लॅक्टोबॅसिलस, बॅसिलस याचा अर्थ आहे दंडगोलाकार जीवाणू. लॅक्टोबॅसिलस म्हणजे दुधात किंवा दह्यात किंवा अशा पदार्थात राहणारे जीवाणू असं म्हणतात. हे जीवाणू आपल्या पचन संस्थेमध्ये सुद्धा आनंदामध्ये राहतात. एकदा का त्यांच्या पचन संस्थेत शिरकाव झाला की त्यांना राहायला घर मिळतं, सुरक्षितपणे राहता येतं. त्यांना अन्नाची सोय आपणच करून देतो. आपण जे जे काही जेवतो, बरेचदा माणसाला जेवण शेअर केलेलं आवडत नाही. बरेचदा काही माणसांना शेअर केल्याशिवाय जेवायला आवडत नाही, पण आपण कितीही म्हटलं की मी शेअर करतोय नाही करतोय तरी हक्काने ते आपल्या पोटातलं जेवण आपण खाल्ल्यानंतर ते खायला सुरुवात करतात. म्हणजे माझ्या दृष्टीने मी माझं पोट भरण्यासाठी जेवत असतो, प्रत्यक्षामध्ये बॅक्टेरिया आपल्या शरीरात इतक्या संख्येने राहत असतात. समर्थ रामदास स्वामींचा एक श्लोक आहे, त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की किडे म्हणतात घर माझं, मुंग्या म्हणतात घर माझं, उंदीर म्हणतात घर माझं, असं बऱ्याच प्राण्यांची वर्णनं करत आणि शेवटी तुम्ही म्हणताय घर तुम्ही बांधले, तुमच्यासाठी बांधले, पण तुमच्या व्यतिरिक्त किती जीव त्या घरात राहतात. तर तसाच प्रकार आहे की मी म्हणतो हे शरीर माझं आहे, यातल्या पेशी माझ्या आहेत, पण प्रत्यक्षामध्ये तसं नाही आहे. आपल्या शरीरात जेवढ्या पेशी आपल्या स्वतःच्या आहेत ह्यापेक्षा जास्ती संख्येने ह्या जीवाणूंच्या पेशी राहत आहेत. हायपोथेटिकल आहे, प्रॅक्टिकली ही गोष्ट सांगतोय. तर तसे हे लॅक्टोबॅसिलस हे आपल्या पोटात राहतात. यांना छानपैकी निवारा मिळालेला आहे, अन्नाची सोय झालेली आहे, वस्त्रांची काही त्यांना गरज नाही. म्हणजे अन्न आणि निवारा या दोन गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात त्यांना पुरवठा करून झालेला आहे. आता त्यांची जी जेवायची पद्धत आहे त्याला म्हणतो आपण सॅप्रोफायटिक. सॅप्रोफायटिक म्हणजे बाहेरून जे काही पदार्थ त्यांना चिकटतात त्यांच्यावर हे परस्पर विकर सोडतात. विकर म्हणजे अशी काही रसायनं असतात, इंग्लिशमध्ये एन्झाईम म्हणतात. ती अशी काही रसायनं असतात की जी पचनाची क्रिया किंवा कोणतीही क्रिया सुरुवात करतात. म्हणजे ह्यांच्या पेशीत पचन होत नाही, पचन जे आहे ते पेशीच्या बाहेर होतं आणि मग ते खेचायला सुरुवात करतात. जे पचलेलं अन्न आहे तेवढंच शोषून घ्यायचं. ह्याला इंग्लिशमध्ये सॅप्रोफाइट असं म्हणतात. म्हणजे आपल्या साध्या भाषेत सांगायचं झालं तर जे अभ्यास करणारी मुलं आहेत, काही मुलांची ही कॅटेगरी असते की गाईड्स किंवा अशा पद्धतीचं काहीतरी मार्गदर्शक वगैरे घ्यायची आणि त्यातून डायरेक्ट प्रश्नोत्तरं करून टाकायची. स्वतः धडा वाचून पचवायचा वगैरे काही नसतो. रेडीमेड प्रश्नांची उत्तरं आम्ही जेव्हा पेपर तपासतो तेव्हा मग ही गंमत बघायला मिळते की एका प्रश्नाचं उत्तर हे 100 मुलांचं एकसारखंच असतं. त्याच्यात कॉपी केली असं म्हणता येत नाही, कारण त्या सगळ्यांनी एकाच पुस्तकातून कॉपी करून ठेवलेली असते, ते म्हणजे कुठेतरी XYZ गाईड असतं. तर तसा प्रकार आहे. आणि काही जण स्वतःची उत्तरं स्वतः तयार करतात. म्हणजे प्रश्न संपूर्ण धडा वाचायचा, तो समजून घ्यायचा आणि मग त्याच्यावर प्रश्न विचारल्यावर उत्तर मांडायचं. तर हे जे आहेत हे सॅप्रोफाइट म्हणजे असे आहेत की बाहेरच्या बाहेर पचन करायचं आणि मग जे आवश्यक असेल तेवढं फक्त खेचायचं. त्याला म्हणतो आपण सॅप्रोफाइट. जेव्हा सर्वसामान्यतः बाकीची पचन प्रक्रिया असते ती अशी असते की त्याला हॉलोझुई, पूर्णभक्षी, म्हणजे आपण सगळं अन्न खायचं, अंतर्भागात त्याचं पचन होतं, पचलेला भाग स्वीकारायचा, नाही पचलेला टाकून द्यायचा. खरी अभ्यासाची पद्धत पण अशीच असते की मोठमोठे संदर्भ ग्रंथ वाचायचे असतात, ते वाचून त्यातल्या उपयोगी गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आणि जर तुम्ही टिपणं काढण्यात तज्ज्ञ असाल तर मग अशा वेळेला त्याची टिपणं म्हणजे नोट्स काढायच्या असतात. ही चांगली पद्धत अभ्यासाची असते. एनिवे, तर हे जे बॅक्टेरिया आहेत, हे जे सांगितलं सहजीवी, त्यापैकी मी एक उदाहरण देतो ते म्हणजे हे लॅक्टोबॅसिलस. आता हे जे काही पचन करतात बाहेरच्या बाहेर
आणि आवश्यक गोष्ट खेचून घेतात, उरलेल्या गोष्टी तशाच आपल्या पोटात राहतात. खरं तर हे टाकाऊ पदार्थ आहेत, पण ते आपल्या शरीरासाठी उपयोगी आहे. कारण ब जीवनसत्व नावाचं जीवनसत्व आहे. खरं तर याला बी कॉम्प्लेक्स म्हणतात. अनेक जीवनसत्वांचा समूह आहे. तर त्यापैकी बरीचशी जीवनसत्व हे जीवाणू तयार करतात आणि मग आपल्याला त्याचा लाभ होतो की आपल्या शरीरामध्ये ही जीवनसत्व तयार होतात. शरीराने नाही केली आहेत, पण शरीरात राहणाऱ्या बॅक्टेरियानी, जीवाणूंनी ही केलेली आहे. आणि मग आपल्याला ब जीवनसत्व जे आवश्यक आहे, अगदी लोखंड म्हणजे लोह खेचण्यामध्ये, हिमोग्लोबिनमध्ये रूपांतरित करण्यासाठी फॉलिक ॲसिड लागतं. तर तिथपासून अशी असंख्य गोष्टी आपल्या शरीरामध्ये या जीवाणूंमुळे मिळतात. मग याला म्हणतो आपण सहजीवन. म्हणून तुम्हाला लक्षात येईल की काही विशिष्ट पद्धतीच्या गोळ्या, त्याच्यामध्ये प्रतिजैविक म्हणजे अँटीबायोटिक किंवा अशा स्वरूपाच्या गोळ्या, पॅरासिटामॉलसारखं रसायन आहे, तर अशा जर गोष्टी गेल्या तर हे बॅक्टेरिया मरतात. हे बॅक्टेरिया मेल्यामुळं आपल्याला ब जीवनसत्व मिळायचं बंद होतं आणि ब जीवनसत्व कमी पडल्याची पहिली खूण म्हणजे तोंडामध्ये फोड यायला सुरुवात होते. आपण तोंड आलं असं म्हणतो, इंग्लिशमध्ये माउथ अल्सर्स म्हणतात. तर त्याची सुरुवात होते. ही बॅक्टेरिया मेल्यामुळं आपल्याला ब जीवनसत्व मिळत नाही. जर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही मोड आलेली कडधान्य खात असाल तर असं तोंड येणार नाही, कारण मोड आलेल्या कडधान्यामधून पण ब जीवनसत्व आपल्याला मिळतं. किंवा बरेचदा आपण म्हणतो अमकी गोष्ट उष्ण झाली, त्याच्यावर दूध प्यायचं किंवा ताक प्यायचं, मग त्याच्यातून परत बॅक्टेरिया पोटात जातात आणि परत ते वाढ व्हायला सुरुवात होते आणि मग आपलं ब जीवनसत्व मिळायला सुरुवात झाली की आपण परत नॉर्मल होतो. तर हे आहे सहजीवी जीवाणू. आता आपण इथं बघूया की स्वयंपोषी जे आहेत, स्वयंपोषीमध्ये प्रामुख्याने प्रकाश संश्लेषण करणारी द्रव्ये, त्याला आपण म्हणतो हरितद्रव्ये. तर अशा पद्धतीची हरितद्रव्ये त्याच्यामध्ये असतात. हे बॅक्टेरिया एकटे राहतात किंवा गटागटाने राहतात. पूर्वी आम्ही एक वर्गीकरण करताना शिकायचो, त्यात नीलहरित शैवाल म्हणजे ब्ल्यू ग्रीन अल्गे असं त्याचं नामांतर होतं. परंतु आताही वर्णन त्याचं बघितल्यानंतर त्या प्रोकॅरियोटिक सेल असल्यामुळं त्यांना आपण बॅक्टेरियामध्येच ठेवलेलं आहे आणि त्याप्रमाणे हे सगळे स्वयंपोषी जीवाणू येतात. काही जीवाणू हे रसायनांवरती संश्लेषण करतात. उदाहरणार्थ सल्फर बॅक्टेरिया, गंधकावरती जगणारे बॅक्टेरिया आहेत, लोखंडावरती जगणारे बॅक्टेरिया आहेत. तर ह्या पद्धतीत लोखंड, गंधक यासारखी रसायनं हे बॅक्टेरिया वापरतात आणि त्याच्यावर जगतात. बॅक्टेरियामध्ये म्युटेशन म्हणजे जनुकीय परिवर्तन, त्यांची जी जीन्स असतात ती पटापट बदलू शकतात ते. तर हे जास्ती प्रमाणात होताना दिसतं आणि त्यामुळं बॅक्टेरिया म्हटले की चांगले का वाईट हा प्रश्न विचारायचा नाही. बॅक्टेरिया चांगले आहेत, वाईट आहेत आणि तटस्थ पण. तटस्थ म्हणजे ज्याचा मला काही फायदा पण नाही पण नुकसान पण नाही. चांगल्याचा अर्थ जसं समजून घ्या, हे जे सहजीवी बॅक्टेरिया सांगितले याचा आपल्याला उपयोग होतो. दुधाचं दही त्यांच्यामुळंच बनतं आणि पोटामध्ये बी जीवनसत्व पण त्यांच्यामुळंच मिळतं. तर अशा पद्धतीचे जे जीवाणू आहेत यांना आपण म्हणतो उपयुक्त. काही जीवाणू हे आपण अन्न म्हणून पण वापरू शकतो. जसं मगाशी ब्ल्यू ग्रीन अल्गे जे मगाशी मी सांगितलं प्रकाश संश्लेषी जीवाणू आता ओळखले जातात, तर ते हे अन्नामध्ये खूप उपयोगी आहेत. स्पिरुलिना ह्या नावाचं हे जीवाणूंचं उत्पादन हे आपल्याला मिळतं. साधारणतः तुमच्यापैकी जे बॉडी बिल्डिंग व्यायाम वगैरे करत असतील त्यांना माहिती आहे, तर प्रथिनयुक्त अन्न खाणं आवश्यक आहे ह्या गोष्टीसाठी. आणि मग सर्वसामान्यतः अंड्यामध्ये प्रथिनं खूप जास्ती असतात प्राणीजन्य स्रोतामध्ये. मी शाकाहारी असा शब्द वापरत नाही आहे, मी प्राणीजन्य आणि वनस्पतीजन्य असेच शब्द वापरतोय. तर त्याप्रमाणे अंड्यामध्ये प्रथिनं खूप जास्ती असतात घेतलेल्या वजनाच्या. वनस्पतीजन्य अन्नामध्ये तुम्हाला कल्पना असेल त्याप्रमाणे सोयाबीनसारखी जी धान्य आहेत ह्याच्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्ती असतं. पण आता असं म्हणतात की सोयाबीनमध्ये अन्न म्हणजे प्रथिनं असतात पण ती आपली शरीर पचवू शकत नाही, कारण त्याच्यात काही विकर असतात. ते ह्या विकर या सोयाबीनमधल्या सगळ्या प्रथिनांचं पचन होऊ देत नाही आणि त्यामुळे ही प्रथिनं आपल्या शरीरात जातात आणि बाहेर पडतात. पण आपल्या शरीराला त्याचा उपयोग तितकासा होत नाही जितका व्हायला हवा. परंतु सोयाबीन किंवा अंड यातल्या प्रथिनांची संख्या बघितली तर अंड्यामध्ये सुमारे 18% प्रथिनं मिळतात. म्हणजे मी 100 ग्रॅम अंड खाल्लं तर मला 18 ग्रॅम प्रथिन त्याच्यातून मिळेल. जेव्हा तुम्ही स्पिरुलिनासारखा पदार्थ वापरता त्यावेळेला त्याच्यात 50%पेक्षा जास्ती प्रथिनं असतात. 50%पासून 60% प्रथिनांचा आकडा
हा स्पिरुलिनामध्ये गेलेला असतो. हे अतिशय आदिम काळात तयार झालेला हा जीव आहे आणि आजही बऱ्याच जणांना त्याच्याबद्दल काहीही माहितीच नसते. आज व्याख्यान चालू आहे त्यामुळं मी ही मध्येच माहिती दिलेली आहे. ती अर्थातच आहे ह्या प्रकाश संश्लेषी जीवाणूची. तर जीवाणू हे अन्न म्हणून उपयोगी पडू शकतात का, तर उत्तर आहे हो. तुम्ही इंटरनेटवरती शोधा, स्पिरुलिना कुठं मिळतं ते बघा. भारतात भविष्यामध्ये ज्यावेळेला अन्न टंचाई परत निर्माण होणारच आहे, कारण लोकसंख्येची ज्या प्रमाणात वाढ होते आणि दुर्दैवाने भारताच्या जमिनीमध्ये मात्र वाढ होत नाही, आणि अशा वेळेला जेव्हा भीषण अन्न टंचाई निर्माण होईल त्यावेळेला आपल्याला या स्पिरुलिनासारख्या जीवाणूंचा वापर करून अन्न निर्मिती करणं हे अपरिहार्य असेल. सध्या तरी काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण पुढे जाऊया. बॅक्टेरिया हे उपयोगी आहेत हे आपण बघितलं. जसे उपयोगी आहेत त्यापेक्षा जास्ती त्रासदायक पण आहे. माणसाला होणारे असंख्य रोग हे बॅक्टेरियामुळे होतात. सामान्यतः भयानक रोगांची नावं आधी सांगतो. त्यातला एक म्हणजे महारोग, ज्याला कुष्ठरोग असं म्हणतात, इंग्लिशमध्ये लेप्रसी. हा जीवाणूंमुळे होणारा रोग आहे. मायकोबॅक्टेरियम लेप्रे असं या जीवाणूंचं नाव आहे. त्यांच्यामुळं हा रोग होतो. हा पूर्वी भयानक समजला जायचा, म्हणजे आजही तो भयानकच आहे. फक्त फरक हा आहे की आता त्याच्यावरती औषधं उपलब्ध आहेत. पूर्वीच्या काळामध्ये त्याच्यावर औषधं उपलब्ध नव्हती आणि त्यामुळं हा भयानक रोग समजला जात होता. आता मात्र जर प्राथमिक अवस्थेत हा रोग लक्षात आला तर हा रोग पूर्णपणे बरा करता येतो. त्यासाठी औषधं उपलब्ध आहेत. दुसरा असाच भयानक रोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस, क्षयरोग किंवा राजयक्षमा. मी 3-4 नावं घेतलेली आहेत. जुनं नाव आहे त्याचं राजयक्षमा. क्षयरोग म्हणतात त्याला, इंग्लिशमध्ये ट्युबरक्युलोसिस किंवा सिंपल TB. हाही पूर्वी भयानक रोग होता. याचं कारण म्हणजे त्याच्यावरती औषधं उपलब्ध नव्हती. परंतु आता शासकीय रुग्णालयांमध्ये औषधं उपलब्ध आहेत. तुम्ही दूरचित्रवाणीवरच्या जाहिराती बघून नक्कीच माहिती असेल की याच्यावरती चांगली औषधं उपलब्ध आहेत. अर्थात काही नवीन बॅक्टेरिया तयार होत आहेत TBचे पण, ज्याला मल्टी ड्रग रेझिस्टंट बॅक्टेरियन स्ट्रँड, म्हणजे मल्टी ड्रग म्हणजे विविध एकत्र औषधांवरती पण काही उपचाराला प्रतिसाद न देणारे असे पण बॅक्टेरिया तयार होत आहेत. कारण बॅक्टेरियांमध्ये एक मोठी शक्ती आहे, ते म्हणजे ते पण परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलतात आणि जास्तीत जास्त जगायचा प्रयत्न करतात. तर TB म्हणजे 2 रोगांची नावं सांगितली, महारोग किंवा कुष्ठरोग लेप्रसी आणि ट्युबरक्युलोसिस किंवा क्षय TB, हे बॅक्टेरियांमुळे होतात. ह्याच पद्धतीमध्ये ई कोली किंवा ई कोलाय नावाचा बॅक्टेरिया, तोही घातक ह्या स्वरूपाचा बॅक्टेरिया या ठिकाणी आहे. प्रामुख्याने डिसेंट्री म्हणजे अतिसार वगैरे अशा पद्धतीचे रोग ह्या बॅक्टेरियामुळे होतात. अशी यादी बरीच मोठी आहे. सामान्यतः होणारा विषम ज्वर म्हणजे टायफॉइड, हाही रोग हा बॅक्टेरियांमुळे होणारा आहे. तर असे असंख्य रोग आहेत की जे बॅक्टेरियामुळे होतात आणि त्यामुळं औषधाच्या कंपन्या चांगल्या चालतात, कारण त्यांना पण व्यवसाय करायची संधी मिळते, लोकांची सेवा पण होते, व्यवसाय पण होतो, दोन्ही गोष्टी होतात. म्हणजे याचा इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स, आर्थिक महत्त्व काय, तर तुम्हाला माहिती असेल तर ह्या रोगराईवरच मोठ्या प्रमाणामध्ये औषधी कंपन्या चालतात. सगळ्या गोष्टी काही खऱ्या नसतात. पण जुन्या काळामध्ये एक पिक्चर आला होता, अनाडी नावाचा एक पिक्चर आहे, कधी मिळाला बघायला तर बघा, ब्लॅक अँड व्हाईट जमान्यातला पिक्चर आहे तो. ह्या औषधांच्या कंपन्या कशा चालतात वगैरे याच्यावरती आहे. मला माहिती नाही त्यातल्या गोष्टी किती खऱ्या होत्या खोट्या होत्या, पण साधारणतः हे दिसेल तर बॅक्टेरियाचं हे औषधी मूल्य आर्थिक मूल्य किंवा आर्थिक उपयुक्तता जर बघायला गेला तर ही ह्या बॅक्टेरियांची आर्थिक उपयुक्तता ह्या कॅटेगरीत आहे. आपण ह्याच सूक्ष्मजीवांचा वापर करून असंख्य गोष्टी करतो. तुम्हाला कल्पना असेल तर फर्मेंटेशन प्रक्रिया, फर्मेंटेशन याचा अर्थ तुम्हाला जर आठवत असेल तर जे कठीण म्हणजे मोठमोठ्या रेणूसूत्राचे जे पदार्थ आहेत त्या मोठ्या रेणूसूत्राच्या पदार्थाला सोप्या रेणूसूत्रामध्ये रूपांतरित करायचं, ह्याला इंग्लिशमध्ये फर्मेंटेशन म्हणतात. मराठीमध्ये ह्याला शास्त्रीय नाव किण्वन
किण्व ह्या शब्दावरून घेतलेला शब्दप्रयोग आहे किण्वन. तर ह्या प्रक्रियेला किण्वन प्रक्रिया म्हणतात. आणि हे नाही समजलं तर आमच्यासारख्या सामान्य लोकांच्या भाषेमध्ये ह्याला सडणं कुजणं ही प्रक्रिया म्हणतात. तर त्याला इंग्लिशमध्ये शास्त्रीय नाव जे आपण बघितलं होतं त्याप्रमाणे फर्मेंटेशन हे आहे. तर याच्याप्रमाणे फर्मेंटेशन करून जे पदार्थ तयार होतात त्यातही बॅक्टेरियाचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. फक्त बॅक्टेरियाच असतात असं नाही, यीस्टसारख्या एकपेशीय फंगस म्हणजे बुरशीचाही वापर केला जातो. अपेक्षेप्रमाणे म्हणजे जे काही अपेक्षित फळ असतं त्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचा वापर याच्यामध्ये केला जातो. औषध निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये बॅक्टेरियांचा वापर मोठ्या प्रमाणात असतो. म्हणजे बॅक्टेरियामुळेच रोग होतात आणि रोग नाहीशी करण्याची औषधं करण्यासाठी पण बॅक्टेरियांचा वापर हा आपण करतो. उदाहरणार्थ जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून म्हणजे जेनेटिक इंजिनिअरिंगचा वापर करून काही जातीच्या बॅक्टेरियांमध्ये आपण इन्सुलिन तयार करणारं जीन घालण्यात मदत केली आणि त्यामुळं हे बॅक्टेरिया इन्सुलिन तयार करतात. तुम्हाला जर कल्पना असेल तर डायबिटीस म्हणजे मधुमेहासारखा जो रोग आहे त्याच्यात काही जणांना इन्सुलिनची इंजेक्शन घ्यावी लागतात. तर ते इन्सुलिन हे आता बॅक्टेरियापासून तयार केलं जातं. तर अशा पद्धतीत जनुकीय अभियांत्रिकीचा वापर करून आपण आता बॅक्टेरियांकडून अशा काही गोष्टी करून पण घेतो. अगदी जेनेटिक इंजिनिअरिंगवाला नाही घेतलं तरी घरामध्ये साधं दुधाचं दही करणं ही प्रक्रियासुद्धा बॅक्टेरियांमुळेच होते. आणि मग त्या अनुषंगाने होणारे पदार्थ जसं तुम्ही जर बघितलं असेल तर ते गहू भिजवतात, 3-3, 4-4 दिवस गहू भिजवून मग त्याचा चीक काढायचा, ह्याही प्रक्रियेला फर्मेंटेशन हेच आहे. दक्षिण भारतीय लोकांमध्ये इडली, उत्तप्पा, डोसा ह्याचं पीठ बनवणं ह्याच्यामध्येही बॅक्टेरियांचा वापर हा मोठ्या प्रमाणात होतो. अर्थात कोणी बॅक्टेरिया मुद्दाम घालत नाही. घरामधलं अन्न हे खराब होणं ह्याच्यातही बॅक्टेरियांचा हात मोठ्या प्रमाणात आहे. कारण बॅक्टेरियांची संख्या ही तापमान सापेक्ष असते. जसं तापमान वाढायला सुरुवात होते तसं बॅक्टेरिया संख्येने वाढायला सुरुवात होते. त्यांच्या वृद्धीचा दर म्हणजे वाढीचा दर हा दर 10°C तापमान वाढवलं की दुप्पट होतं. लक्षात घ्या, 10° फरक पडला तापमानात तर दुप्पट होतो. पण मला हा प्रश्न विचारू नका की 110° बॅक्टेरिया ठेवला तर 120ला त्याचा रेट दुप्पट होईल का. सामान्यतः 52°C ह्या तापमानाला प्रथिनं जी आहेत ती आळतात. जसं तुम्ही अंड जे प्राणीजन्य आहार करणारे आहेत त्यांना माहिती असेल तर अंड्यामध्ये जो पांढरा तेलासारखा जो भाग दिसतो तो जर गरम केला तर पांढरा होतो. त्याला म्हणतात प्रथिनांचं आयन, इंग्लिशमध्ये प्रोटीन्स आर सेट. तर तो प्रकार हा इथं बघायला मिळतो आणि त्यामुळं 52°च्या वर हे जीवन सहसा शक्य नाही. मला हे सांगू नका की लिबियामध्ये 55°C तापमान दिसतं, तिथली माणसं कशी जगतात. तर उत्तर आहे की त्यांची शरीराचं तापमान आतमधलं आहे ते 37° मेंटेन केलेलं आहे. बाहेरचं तापमान 50च्या वर जातं पण आपल्याला घाम येण्याची प्रक्रिया असते आणि त्याद्वारे अंतर्गत भागातलं तापमान कमी ठेवलं जातं. तुम्ही आंघोळ करताना पण कित्येक